इचलकरंजीत 1973 साली मंजूर झालेल्या नगररचना योजनेमुळे अनेक मालमत्तांच्या प्रॉपर्टी कार्डवरती क1 हा शेरा मारण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात अनेक मिळकतींवरती बांधकाम होऊनही बिनशेती परवानगी गुंठेवारीच्या तांत्रिक अडचणींमुळे हा शेरा कायम राहिला होता. यामुळे मालमत्तांचं हस्तांतरण, कर्ज प्रक्रिया आणि खरेदी विक्रीमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे क1 हा शेरा हटवण्यात यावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली होती. या विषयावरती गुरुवारी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या संदर्भात माहिती देताना आमदार आवाडे यांनी 40 वर्षांपासून हा प्रश्न रखडल्यानं मिळकतधारकांचा कोट्यवधींचं नुकसान झालं असल्याचं सांगितलं. या समस्येचं निराकरण करण्यासाठी सारथी संस्थेमार्फत शहराचं GSI मॅपिंग करण्यात आलं होतं. मात्र नगर भूमापन अधिकारी आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याद्वारे करण्यात आलेल्या प्रत्यक्ष जागेवरील तपासणीत सारथीच्या मोजणी नकाशामध्ये आणि प्रत्यक्ष जागेवरील वहिवाटीमध्ये 1 मीटर ते 2 मीटरचा फरक दिसून आला. काही मिळकतींच्या क्षेत्रात तर 400 चौरस मीटरपर्यंत तफावत आढळली होती. याबाबतचा वस्तुनिष्ठ अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आलाय. पण त्यापुढे कोणतीही कार्यवाही न झाल्यानं हा प्रश्न प्रलंबित असून क1 हा शेरा हटवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. चर्चेअंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 42 मधील अलीकडील दुरुस्तीचा आधार घेत क1 शेऱ्याचं रूपांतर धारणाधिकार क मध्ये करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नगररचना योजना क्रमांक 1 आणि 2 मधील मिळकती जिथं 95% अधिक बांधकाम पूर्ण झालंय तिथं ही प्रक्रिया तातडीनं राबवली जाईल. या बैठकीला प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापौर उदय धातुंडे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील हे उपस्थित होते. या निर्णयानं इचलकरंजीतील मिळकतधारकांना दिलासा मिळाला असून त्यांच्यातून समाधान व्यक्त होतंय.